सुरुवातीलाच मुंबईतून एक महत्त्वाची बातमी। महापालिका अभियंत्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूक प्रकरणी मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांनी अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली। दोघेही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर झालेत। पोलीस स्टेशनमध्ये हजर होताच पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे। यावेळी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन बाहेर जमा झालेत। दोघांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। पोलीस स्टेशनमध्ये या दोघांसोबत माजी आमदार नितीन सरदेसाई आहेत। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासंदर्भात महापालिका आणि राज्य शासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोवर जामीन घेणार नसल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी व्यक्त केली। आम्ही जे सांगितलं होतं त्या गोष्टीवर आजही ठाम आहोत। मुंबईच्या रस्त्यांची दुरावस्था आहे, मुंबईमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे। जोपर्यंत ही दुरावस्था आणि खड्ड्यांचं साम्राज्य सरकार आणि महानगरपालिका, सत्ताधारी पक्ष, प्रशासन आणि इंजिनियर्स हे जोपर्यंत सुधरत नाहीत तोपर्यंत आम्ही बेल स्वीकारणार नाही। तुम्हाला कोणाकडून नेमकं आश्वासन हवंय? नाही, सगळ्यांनी या यंत्रणेकडनं आश्वासन हवंय। कारण एकमेकांवर इंजिनियर म्हणतात माझी जबाबदारी नाही, आयुक्त म्हणतात माझी जबाबदारी नाही। जबाबदारी कोणी यांनी ठरवावी आणि एकत्र आश्वासन द्यावं आम्हाला। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। मनसेच्या नगरसेवकांनी यंत्रणेवर बोट ठेवलेला आहे, तर विरोधक म्हणतात हे राजकारण सुरू आहे। तर आता सध्या पोलीस स्टेशन बाहेर काय स्थिती आहे आणि एकूणच कसं विश्लेषण करशील या सर्व प्रकाराचं? नक्कीच मुंबईच्या रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत त्या प्रकरणाला आता दोन बाजू दिसत आहेत। एकतर नगरसेवकांना आक्रमकपणे आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर का उतरावं लागतं आहे आणि मुंबई महापालिकेचे अभियंते हतबल का आहेत। आपल्यासोबत काही मुंबईकर नागरिक आहेत, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात आपण तुमच्यापासून करणार आहोत। अगदी थोडक्यात उत्तर द्याल की सध्या या संपूर्ण प्रकरणात एक मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की याच्यासाठी बीएमसीला अकाउंटेबल धरलं पाहिजे। दररोज जवळजवळ कितीतरी फिजिकल डिसेबल होतात जस्ट बिकॉज ऑफ खड्डे, तर त्यांच्यासाठी बीएमसीलाच अकाउंटेबल धरलं पाहिजे, बीएमसीच्या अभियंत्यांना। तुम्ही काय सांगा? आंदोलन केल्यामुळे जर त्यांना अरेस्ट होत असेल तर बीएमसी सगळ्या 4000 इंजिनियरना माझ्या मते अरेस्ट करावी। त्यांचे राजीनामे न घेता त्यांना कारण आमचं तर फिजिकल अब्यूज होतो, त्यांनी मेंटल अब्यूजची केस जर टाकू शकतात तर आपण फिजिकल अब्यूजची का टाकू शकत नाही? पण तुम्हाला रस्त्यांवरील खड्ड्यांना वैयक्तिकरित्या काही त्रासाला सामोरं जावं लागतंय? हो, डेफिनेटली त्रासाला। मी दररोज 1.5 किलोमीटर फक्त माझ्या स्वतःच्या गाडीतनं प्रवास करतो। मला माटुंग्यावरनं दादरला जाताना माझी गाडी बोटीत बसल्यासारखं मला वाटतं नेहमी, आणि मला पाठदुखीचा प्रचंड त्रास सुरू झालेला आहे त्यामुळे। पण महापालिका अभियंते, मुख्य अभियंते आहेत, त्यांना अशा पद्धतीने अपमानास्पद वागणूक देणं म्हणजे रस्त्यांवरील खड्ड्यांवर बोर्ड हातात घेऊन उभं करणं की या खड्ड्यांना मी जबाबदार आहे, योग्य वाटतं तुम्हाला? कारण संतापाची भावना आहे अभियंत्यांमध्ये, त्यांची बाजू रास्त आहे। पण लोकांचाही प्रतिक्रिया आज जर नगरसेवकाला मिळत असेल आणि लोकांना आज त्यांची ती जबाबदारी आहे, जर ते जबाबदारीसाठी त्यांना जाणीव करून दिली तर मला वाटत नाही याच्यात काय त्रास्त आहे। ते अगदी जे केलं ते योग्य आहे आणि असंच होईल ह्याची त्यांनी। अगदी थोडक्यात सांगाल तुमची काय भावना? आज 5000 लोक या खड्ड्यामुळे मुंबईत ह्या वर्षी मेलेले आहेत। त्यांची 5000 लोक म्हणजे 50,000 कुटुंब झाली, म्हणजे 50,000 लोक झाली। त्याची जिम्मेदारी आपले कमिशनर घेणार आहेत का आणि हे अभियंते घेणार आहेत का? आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने अभियंत्यांमध्ये रोष आहे की त्यांना अपमानास्पद वागणूक मनसे नगरसेवकांकडून मिळाली, मुंबईकरांमध्येही रोष आहे कारण ते टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरत असतात आणि त्यांना निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांना सामोरं जावं लागतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।